कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वेलकम मॅडम, या। सर, तुम्ही ते स्वतः? अपर्णा मॅडम, आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम आज आयोजित केला होता आणि मला स्वतःला या कार्यक्रमाला हजर राहायचं होतं, म्हणून मी तातडीने आलो बघा। या। अरे बापरे, थँक्यू। पण सर, ह्या सगळ्याची काय गरज होती? अपर्णा मॅडम, शासनाची कार्यक्षमता ही आपल्यासारख्या अधिकाऱ्याच्या कामगिरीवर ठरते। तुम्ही आजारी असताना जी कामगिरी केली ना, त्यातून आम्ही सर्वांनी बोध घेतलाय मॅडम। सर, ते माझं काम होतं। नाही मॅडम, तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे काम केलंय ना, ते सगळं पाहून आम्ही भारावून गेलो आहोत। तुम्ही आजारी असतानाही या कामाला प्राधान्य दिलं। त्या जिजीच्या वाईट कामाचा आपण तपास तर लावलात, पण यातून तुम्ही स्वतः सुखरूप बाहेर पडलात। खरंच कमाल आहे तुमची। आम्ही तर फार काही नाही करू शकत, पण तुमचा हा सत्कार म्हणजे स्त्री शक्तीची प्रचिती सर्वांना यावी म्हणून आहे। मैडम, अपने कर्तव्यों संग नारी अब कर रही है उड़ान, ना कोई शिकायत है ना कोई थकान, और यही है नारी की असली पहचान। अरे वा, तेव्हा प्लीज ह्या सत्काराला नाही म्हणूच नका। खरंच थँक्यू। तुमच्यासारखे सहकारी माझ्यासोबत आहेत, म्हणून आपण प्रत्येक अडचणीतून मार्ग काढतोय आणि पुढे जातोय आणि आपल्या देशाला समृद्ध बनवतोय। खरंच थँक्यू। या अशा राजकारण्यांमुळे आपल्या देशाला कीड लागली आहे खरी, पण ती कीड संपवण्याची ताकद शासनाने आपल्या हातात दिली। ती ताकद ओळखायची आणि पुढे काम करत राहायचं। येस मॅडम, आमचा पाठिंबा तुम्हाला नेहमीच राहील। थँक्यू, खरंच थँक्यू। आणि बाकी ही सगळी कामगिरी माझ्या हातातून घडत गेली याचं कारण फक्त आणि फक्त मी घेतलेली कलेक्टर पदाची शपथ। मी त्या शपथीला जागले आणि काम करत राहील। अपर्णा मॅडम, तुमच्या कामाला सलाम आहे। मला फक्त आता जिजीच्या अवैध धंद्याचे आणि त्यांनी सगळ्या केलेल्या बेकायदेशीर कामाचे रिपोर्ट हवे। हो सर, काय तोंडे, आपल्या रिपोर्टची एक कॉपी पोलिसांकडे द्या। आपल्याला कोर्टात ती दाखल करायची। येस मॅडम, मी रिपोर्ट तयार करायला घेईन। येस। आर्या चिंचुके, जय हिंद साहेब। जय हिंद। जैन सर। जीजीच्या रिपोर्टची फाईल तयार झाली? ठीक आहे, रेडी आहे फाईल। अरे वा चिंचुके, काम जोरात चाललंय की तुझं। त्या जीजीला कधी फाशी होतीये असं झालंय मला। कोर्टाने जास्त विचार न करताना त्याला फाशी देऊन टाकावी बघा। चिंचुके, आपण इथे कितीही बोललो ना तरी कोर्ट मात्र सगळी पार्श्वभूमी बघितल्यानंतरच न्याय देते। आता तर जीजीची फॅमिली असेल तर त्यांची काळजी सुद्धा कायदाच घेतो, त्यामुळे कोर्ट त्याला जास्तीत जास्त जन्मठेप देईल। अरे पण एक गोष्ट फिक्स आहे, त्या जीजीला कच्चा सोडायचाच नाही। हो साहेब, घरची कशीच सगळी आता? अरे घरी घरी एकदम खुश सगळे। आपल्याला भेटून ना एकदम खुश आहेत सगळे, वेगळ्याच आनंदात आहेत माहिती का? हा, आता काय घरी मेजवानीच चालू असेल, पंक्त्या उठत असतील का हो? अरे हा, तिच्या निमित्ताने मला पण चांगलं चुकलं खायला मिळतंय। बरं चला, कोर्टात निघायचं आपल्याला। बरं हो अर्जुन, मी त्या जीजीला सोबत नेण्यासाठी एक तुकडी खास तयार ठेवली। ते सोबत असतीलच, पण तू पण त्यांच्या सोबत राहा। का तू येत नाहीस का सोबत? अर्जुन, ते काय झालं? अरे काय प्रॉब्लेम आहे का? अहो साहेब, ते टा 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 टा। बर, अहो मागे एका साईडवरनं स्थळ आलं होतं, तिथंच बोलणी चालणी चालू झाली। आता निघालच भेटायला। अर्जुन प्लीज। ओ चिंचुके, तुम्ही थांबा हो। अर्जुन, मी आज हाफ डे टाकू का? का बरं हाफ डे कशासाठी? अरे ते आता बोला ना चिंचुके तुम्ही। मी काय साहेबांसमोर बोलणार? हा, नाही 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 नाही, कसं आहे नियमाप्रमाणे जर ज्युनियरला हाफ डे पाहिजे तर सिनियरला कारण दिलं पाहिजे ना। हाफ डे कशासाठी? काय चिंचुके? हा, ते मी आज एका मुलाला आर्या, तुझ्या आयुष्याला तू नव्याने सुरुवात करतेस ना, हे ऐकूनच मला खूप भारी वाटलं। बिंदास जा आणि लवकरात लवकरचा मुहूर्त काढायचा आणि सगळ्यात पहिला फोन मला आला पाहिजे, काय? चला मी येते। जय हिंद सर। येस।
अय, तुला का उकळ्या फुटतात? तिची आत्ताची सुरुवात आहे बाबा, आपलं झालं गेलंय, कामाला लागा. तर रिपोर्टच्या फाईल बनवा आणि जीजीन त्याच्या माणसाला गाडीत बसवा. चला. हो साहेब. अपर्णा मॅडम, या डीजीच्या घोटाळ्यामध्ये या लोकांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ना हे मी पाहतो. पण तुमची तब्येत जर ठीक नसेल ना तर मला वाटतं तुम्ही काही दिवस रेस्ट करायला हवी. थँक्यू सर. पण गेले 3 आठवडे मी कामावर नाहीये. लोकांच्या बऱ्याच अडचणी आहेत, कित्येक फाईल पेंडिंग आहेत. हो मॅडम, पण आता तशी काही कामाची घाई नाहीये. तुम्ही प्लीज थोडा विचार करा. सर पण आपण तसं होऊच द्यायचं नाही ना. नाही म्हणजे आपण जर नीट काम करत असू तर जीजी सारखे लोक बेकायदेशीर काम करणारच नाहीत. जीजी आपल्यामुळेच वाईट काम करत होता असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही सर, अगदी असं नाहीये. पण म्हणजे बघा ना, जीजी आपल्याला आज सापडला याचा अर्थ असा नाहीये की तो याआधी बेकायदेशीर कामं करत नव्हता. करत होताच, पण आपल्याला तो सापडला नाही. सर मला असं वाटतं आपण कुठेतरी कमी पडलो. कदाचित आपण सावध राहिलो नाही. खरंय सर. आपण जर वेळेत सावध राहिलो असतो ना तर तो माणूस बेकायदेशीर गोष्टींकडे वळलाच नसता. आणि सर अजून एक, आपण यांना कितीही आळा घातला ना तरी ही लोक सुधारत नाही. हे तेच काम करतात जे लोकांसाठी घातक असतं. आणि सर अशा वेळी मला एकच उपाय करावा असं वाटतं. आपण आपलं काम करत राहणे आणि लोकांना दाखवून देणे. कायदा जपणारा हा कायदा तोडणाऱ्यापेक्षा कधीही मोठा असतो. म्हणजे तुम्ही सुट्टी घेणार नाही तर? सर आज जेवढी गरजेची कामं आहे तेवढी करते आणि घरी जाते. पण उद्यापासून मात्र मी कामावर येईन सर. ठीक आहे मॅडम, तुम्हाला शुभेच्छा. आणि तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे. येतो मॅडम. थँक्यू. एक्सक्यूज मी मॅडम, हां तुम्हाला भेटायला काही लोक आले, त्यांना पाठवू का? हो पाठवा. येस. साहेब यायला पाहिजेत आता. येतील चिंचुके, चांगल्या कामाला उशीर लागतोच की. गिरीश गायकवाड साहेब, अजन्म कारावासाची शिक्षा झाली तुम्हाला. काही शहाणपण आलं का नाही? अर्जुन साहेब, हे सगळं जे केलंय चुकीचं केलंय सगळं. साहेब अहो ह्याला किती पण चांगल्या पोत्या वाचायला द्या, हे जशी पुट वाकडं ती वाकडच. चिंचुके, आपण गुन्हेगारी मुक्त समाज तयार करण्याचं स्वप्न बघतोय, पण हे असले कधीच सुधारणार नाहीत रे. यांची जागा तुरुंगातच बरी आहे. बाहेर येऊन समाजाचं वाटोळच करणार आहे, बाकी काय नाही. कलेक्टर मॅडम आणि तुम्ही जे माझं नुकसान केलंय ते मी कधीच विसरणार नाही. देवाजवळ एक प्रार्थना करा की मला बाहेर याची संधी मिळू नये. चुकून जर का मला ही संधी मिळाली तर तुमची बर्बादी नक्की. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.